तुमच्यासाठी बनवले स्पेशल मसाला डाळ भात बघा स्पेशल मग एकदम मसाला डाळ म्हणजे स्पेशल झाली। यावी बांगडीवाल्याला फिरवलेला आहे बघू शकता। बाया काव पण गणचत फेरीवाला फुकट घालवीत ना यांना बिलकुल काम नसतात गणचत फेरीवाला। गुड मॉर्निंग गाईज। तर कशा सर्व स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। तर चला मॉर्निंग झालेली आहे आमची आणि आंघोळ वगैरे झाली, फ्रेश पण झालो आणि आज आहे एकादशी। कुठली एकादशी? आळंदीची एकादशी। पण काय आळंदीचीच एकादशी बोलतात का काय दुसरा बोलतात? कार्तिकी एकादशी गाईज बोलतात, म्हणून मी हिला नीट विचारला काय बोलतात। तर कार्तिकी एकादशी म्हणतात आणि आज आहे धनश्री यांचा उपवास, कारण की ते करणार एक टाइम उपवास आणि माझ्याशी एक टाइम नाही निघत, एकच संकष्टी बाबा कशी तरी निघतं। मी खाणार व्हेज पण दोन्ही टाइम जेवणार असा विषय माझा, पण व्हेजच खाणार। तर चला आता यावी हिनी तर घेतली आहे यांना फलाराचं बनवायला आजचा काहीतरी आमटी, भगरची आमटी घेतली हिनी बनवायला। आमटीच ना बोलतो तिला काय भगर आमटी असं आहे का? तर चला गाईज बघत राहा कंटिन्यू ब्लॉग, काय होतो आज, कसा काय दिवस जातो। आणि मंडळी आज परत जाणार आहे घनसवळीला। कुठे जाणार? घनसवळीला जाणार। पहिले चड्डी घाला घातला का? बाबू पण जाणार आहे आज घनसवळीला, येतील 2 दिवसानंतर। तर आता परत बाबू आमचा ब्लॉग कंटिन्यू करणार दुपार नंतर ना बाबू। काल कसा गेला फिश मार्केट मध्ये? कसं फिश मार्केट मध्ये? तर गाईज आम्ही बागडा घेतलेला आहे, नाही घेतला, चिकन घेतलाय। कसं बोल? मार्केट मध्ये केला? कसा केला? कसा केला? ओ हॅलो गाईज, ओ आम्ही बागडा घेतला। तर चला गाईज आता ही येते हिचा आटपून, माझा तर आटपलेला आहे। आणि बघा कंटिन्यू ब्लॉग शेवटपर्यंत। आणि गाडी आमची डगमळली गाडी आमची डगमळली मार्केट मध्ये हॅलो गाईज केला ना तुम्ही काल गाईज। यांनी आम्ही इथे मार्केटला गेलो होतो ना तलोजाला, तर तिथे यांनी छोटासा ब्लॉग म्हणजे मोबाईल घेतला ना त्याचा त्यांनी डायरेक्ट शूट केला, तर ठेवला आम्ही म्हणजे दाखवायला बरं कसं ब्लॉगिंग करत होता ते। बघर काय जाम झाली एवढी कधी संपायची ती? तू नीट सांग नाही, मी तेवढीच आणली, कमी जास्त नाही आणली। राहते ना संपली तर बरोबर नाही द्या तिकडे खायला। मग त्या कधी कोण आता घरान काल सांग बघू जाऊ नाही तर मी तर पहिली गोष्ट म्हणजे चटणी टाकून भगर बनवली। मी तर पहिली गोष्ट भगर वगैरे कवाच खात ना, ते भगराचं पोलं बनवतं नाही पोलं मस्त चटणी कशाची? शेंगदाण्याची, शेंगदाणा खोबरा मिरची। कारण की ती काय बोलताय ते भगराचं तू पोलं बनवतस ते खाताव मी, पण अशी भगराचं पोलं डोसं नवसल खिचडी ना पिचडी आपल्याला बरोबर ना, आपल्याला कसं तुमच्यासाठी बघूनच वेगळाच गिलगिल ना पिलपिल। तुमच्यासाठी बनवले स्पेशल मसाला डाळ भात बघा स्पेशल मग एकदम मसाला डाळ म्हणजे स्पेशल झाली। काल तर स्पेशल बनवलेलं तर तुम्ही जेवायला नव्हते। काल काम होता रे गाईज, काल काम होता, दुपारी नव्हतं। बागडा जर असं मिनी बनवायला सांगलं ना मीच खायला नव्हतो, कारण काय सांगू तुम्हाला आता नव्हतं काम होता काय मग काम असल्या पण जायचं ना असं थोडं मग तसं नाही बोललं जेवण तरी आणि दुसरीकडे जेवून आलो असा विषय झाला। मग आता घरी येऊन कसं जेवणार, बाहेर जेवून आलो तर चला आता खातील भगर, आम्ही खाऊ डाल। तर काही ते बघा इथे आला बांगडीवाला आणि लगेच यावी बांगडीवाल्याला फिरवलेला आहे बघू शकता। बाया काव पण गणचत फेरीवाला फुकट घालवीत ना यांना बिलकुल काम नसतात गणचत फेरीवाला। गणचत फेरीवाला फुकट घालवायचा ना, आलं की उतरवायचा सगळा बघायचा असा विषय। बघा ह्यो पण आमचं ध्यान दिलं बघा। याला काय काय तुझ्या कामाचं तिथशी काय तरी बघतो, काय बघतो? ती आमची आई पण आली, आता आई पण काहीतरी झेल वाटतं ती बघ।
विचार करा या वयान पण हाऊस मौज म्हणजे कसा विषय असतो बायांचा. गाईज आता आम्ही आलो घनसोलीला. तिकडून निघताना पण काय शूट नाही केला ना, नंतरला पण काही व्हिडिओ शूट केलेच नाही, कारण की सगळी कामं वगैरे आटोपली. आम्ही उपवासाचा वगैरे खाल्ला, यांना जेवण वगैरे सर्व दिला, सर्व भांडी पिंडी कसली सगळं आटोपलं ना, डायरेक्ट तसंच निघलो. नंतर थांबलोच नाही. हा तू हा रुद्रांश पण जेवला आमचा. रुद्रांशनी पपई पण खाल्ला. अजून काय खाल्ला तुम्ही? तर आता आल्यावर मी घरी आता करतो जरा आराम, भेटूया आपण इव्हिनिंगला. बघा रिक्षा नेताना झोपला, माप्यावर पोचलो ना झोपलेला ना, घरी आणून टाकायला लागलो बेडवर तर काही झोपलाच नाही ना. आता बघा आता झोपाचा परत घोडा घेऊन आता लागला खेळायला. ये बघू फास्ट ये. हा अंगावा आणतेस का? हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. तर आता इव्हिनिंग झालेली आहे, मस्त जरा आराम केला, बाबू पण झोपलेला न. आता फ्रेश वगैरे झालो ना. आज आहे उपवास, तर घेतल्यान या मुलट्या खायला. मुल्या मम्मीने उकडून ठेवल्यान, तर या खायला. मी पण खाऊन घेते, तुम्ही पण या खायला. बघा इकडं बाबू पण खाते मुलट्या. सोलून देते तर सोलून नाही घेत, स्वतःच सोलते. हे बघा सोल ना पूर्ण, माझ्या साडीला नको पुसू. बघा इकडे बाबूला दिले फुलभाज्या. आमच्या रूम मध्ये राहतात ना त्या ताई, त्यावेळी दिले बाबूला फुलभाज्या. आता याची परत झाले दिवाळी चालू, नाही तर आज पेटवल्याने आणि फुलभाज्या ना. बघा कसा बोलते आली दिवाळी, आली दिवाळी. अय ताया आईच्या साडीला जाशील टेकवाला, आली दिवाळी ना, करशील दिवाळी. कोणी दिला? हा हा आता दुसरा दिला तुला परत. कशाला आणतो? त्यांचं पण दादा आहे ना वाजवाला, फुलभाजी पेटवाला आहे ना दादा त्यांचा. तू कशाला घेऊन येतो मग? हा गाईज याला आता पहिला दिलता मोठा फुलभाज्या ना, आता येऊ दिले छोटे फुलभाज्यांचं पॅकेट. याची तर दिवाळीच चालू गेले. यो बघा यो आला तर आया बघा, आयाला मम्मीने लावले दिवा, तर त्याच्यावर आले पेटवाला. बघा कसं पेटवतं एकटाच, भीती बी वाटत नाही, घाबरत बी नाही, स्वतःच पेटवते. म्हणजे आता याला कोणची गरजच नाही. आता खावाला पण बिजा. तीच बघा इकडे मम्मीने घेतले मस्त जेवण बनवायला. यो घातले भात आणि इथं कांदा होते फ्राय बनवायची आहे व्हेज बिर्याणी. तर त्याच्यासाठी आता मम्मीने घेतले सगळा तयारी वगैरे करून घेतले न. बाबू काय घरात राहतच नाही, तिकडंच आहे, बाजूलाच आहे, आमच्या रूममध्ये राहतात, त्यांच्या इथंच आहे तो. तर आता मी बसले जरा करते आराम. आता किती दिवस नुसतं थकल्यासारखा वगैरे झाले. तर आता मम्मीने घेतले जेवण बनवायला. आम्ही म्हणजे सकाळी नाही उपवास सोडणार, दोघं जण, वैभव आणि मी सकाळी नाही उपवास सोडणार. आम्ही आत्ताच उपवास सोडणार आहोत, मम्मी सकाळी सोडेल वाटतं. तर मग म्हणून आता आमच्या दोघांच्यासाठी ना बाबूजीसाठी घेतले आता व्हेज बिर्याणी बनवायला. नंतरला तुम्हाला दाखवेनच कसा काय आहे, म्हणजे बनवते काय. रेसिपी तर नाही व्हिडिओ शूट केले, आता मला जस्ट आठवण आली. कधीपासून अशीच बसून होतो, पहिले आठवण आली असती तर व्हेज बिर्याणीची रेसिपी शूट केली असती. बघूया आता नेक्स्ट टाइम कधीतरी मी घरी वगैरे बनवेन तेव्हा मी रेसिपी शूट करेनच.
आम्ही जरा गेलतो बाहेर एके कामासाठी, तर तो काही काम आमचं काही झालं नाही. आलो परत रिटर्न घरी. आता बघा इकडं मम्मीचं होतच आले रेडी. ते बघा इथं मस्त राईस पण काढलंय, नाही तर ग्रेव्ही पण शिजतंय. नाही इकडे याचा बघा काही नाटक चाललंय. मला बोलता हँडवॉश करायचं आहे ना, म्हणून तो चढला तिथं बेसिंगच्या जवळ हँडवॉश करायला ना. आता उतरायचं नाव घेत नाही. आणि मम्मीचा आहे उपवास, तर मम्मीने केलंय यो काय मूग भजीचा वाटून ठेवलंय. ही बनवले चटणी मस्त. उपवास मम्मी सोडणार आहे सकाळी उपवास, आणि आम्ही सोडू आत्ताच, कारण की 2-2 टाइम तेवढा, म्हणजे तो सकाळी लवकर द्यावाला लागतो ना. 5 वाजता 10 वाजेपर्यंत तो सकाळी 10च्या आत उपवास सोडायला लागतं. तर बरं नको, आता आम्ही आता रात्रीच सोडतो उपवास. बघा आया मम्मीने घेतल्यान मस्त मूग भजी बनवायला झाल्यान, पण थोडीशी ही मिनी खावायला पण घेतले. बाबू पण खाऊन गेला थोडीशी, मिनी खायला घेतले तर मस्त झाले. तर घेते आता 2-3 मस्त खाऊन, नंतर घेऊ उपवास सोडायला. उपवासाची भाजी केली मम्मीने खायला घेतलंय. बघा मस्त फटांगरे फुट्टांवरचा आयटम. तर लगेच धावत बघायला आले किचन मधून मस्त वरचं काहीतरी आयटम लावलंय. बाबूची लगेच त्याला म्हणजे फटांगऱ्या किंवा असं वेगवेगळे स्पोर्ट बाईक वगैरे असतात, त्याचा आवाज वगैरे त्याला जाम आवडतं. त्या असं गाड्यांचा पण आवाज आला ना तर लगेच त्याची बाहेर जायची घाई. न कुठल्या रिक्षात वगैरे गाणी वगैरे वाजत असतील ते पण बघायला त्याची घाई. फटांगऱ्या वाजायला लागल्या का त्याची घाई. आता पण लगेच गेले बाहेर बघायला. तो काहीच आता घेतलंय मस्त जेवायला. तर बघा मस्त व्हेज बिर्याणी, पापड, आणि हे आहेत उडदाच्या डाळीचं वडं न. याचं मस्त मुगाच्या डाळीची पण भजी भरपूर खाल्ली मिनी, जाम खाल्ली ना. आता हे केलं मुगाच्या डाळीचं नाही, सॉरी उडदाच्या डाळीचं वडं आहेत, बिर्याणी, पापड. तर चला या जेवायला तुम्ही पण. आता आमचं झाला मस्त जेवण वगैरे, जेवलो थोडा वेळ बसलो न. आता इथे बघा इथे वाजते बँड, तर बाबू कसा नाचते बघा. काय हा तर इकडे बघा बॉम्ब लावले. कसा लावला बॉम्ब दाखव. तर आता तिकडे वाजते बँड. बाबू तुम्हाला सांगते का तिकडे बँड वाजते म्हणून तो नाचते वगैरे. तर चला आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.